सगळे भीती फक्त वाघाची आहे. जर आम्ही नाही दिसलो तर व्हिडिओ तोच दिसेल फक्त. अरे पापड्याच्या पापड्यांमध्ये बर्फ जमा झालाय रे. अरे पकडे ब्लॉग. भाई साहब मेरी जान मेरी शान मेरी बोय के मैं साथ हूँ. आपण इकडे किती वाजता आलो आपण इकडे हा विश्वास तरी होत नाही की लग्न झाले. हे 2 रन पाहिजे यादव. मुंबई भाई बघ ना. मित्रांनो पंकज निशांत आम्ही तिघं शाळेपासूनचे मित्र पहिल्यांदा ब्लॉग बनवायला जातोय. त्याच्या आधी पण ब्लॉग बनवले आम्ही पण ते आमचे एडिट नाही आले. पण आता आम्ही ट्राय करणार आहे. मित्राच्या लग्नापासून सुरुवात भाऊबाईच्या लग्न तिथून ब्लॉगची सुरुवात करणार आहे. मेन मोठं आहे की त्याचं वेडिंग आहे. वेडिंगचं शूट करायचं आहे. काय करणार आहे मजा. सर्व मित्र एकत्र येणार शाळेचे जास्त पण नाही पण जे आहेत बिछडलेले सर्व एकत्र येणार. हां मोजकेच मित्र. तो गाव तुम्हाला दाखवणार आहे मी. प्रवास दाखवणार आहे आणि थोडक्यात काय मजा मस्ती येईल. आता थोडं फॉर्मल बोलतोय. काही टायमाने शिवा चालू होतो. But you look so good and I know what you're offering. Phone's lighting up but I'm just gonna let it ring. Yeah, my phone's lighting up but I'm just gonna let it ring. Is it the liquor in my system? My desires not so real. Got me caught up in this rhythm. Draw me in and make me feel. Draw me in and make me feel. Draw me in and make me feel. पंकजला मी आले होते बघते मोबाईलमध्ये काहीतरी सिरियस मॅटर आहे. हे आपलेच आहे पूर्ण 60 आहे ना भाई कोणाचे भाई जागा सापडले तर काहीतरी बोला तरी. हा भाई गोळ्या कायम टेन्शन मध्ये असतो ते मध्ये जाऊ. किंवा ही आणि ही आपली आहे आणि ही बेटा आम्हाला सापडल्या 50, 59, 60 होता. मेन खाली आहे पूर्ण सीझन नसल्यामुळे आणि रिझर्वेशनमध्ये पण आता पण तरी पण गर्दी कमी आहे. म्हणजे जनरली लोक चढतात तसं आला नाही सीट नाही. आणि आज फ्रायडे आहे. होय तुझं कन्फर्म झालं का तिकीट आपल्यासाठी सीट्स आपल्यासाठी. परत एकदा बघतो मी. पंकजवर विश्वास नाही मला. सादर करू. फायनली घरी चालू आहे आम्ही आणि आता डिटेलमध्ये सांगू शकतो आम्ही तुम्हाला कारण सर्व काय जे बघायचं होतं सीट्स वगैरे सर्व बघून झालं आहे. पंकजचा जरा चेहरा पडला कारण रात्रभर त्यांनी घाबरवणार नाही. कारणं वेगळी ती नंतर समजतील भविष्यामध्ये तुम्हाला.
पण काल पूर्ण तयारी चालू होती आमची, कामातून येणं सर्व, पॅकिंग चालू होती. पॅकिंग चालू होती, कॅमेऱ्याची गडबड होती, सर्व सेटअप सर्व घेतलं आहे नाही घेतलं, ऐन मोमेंटपर्यंत ती गडबड असते आमची. आणि बेसिकली शूट आमच्याकडेच आहे, मित्राचं लग्न आहे, मजा करायची आहे, पण सोबत शूट पण करायचं, पेजसाठी काहीतरी करायचं. धमाल 2025च्या शेवटला म्हणजे आम्ही असा निश्चय केला की आम्ही पार्टनरशिपमध्ये काहीतरी करू. आणि 100% आम्हाला माहिती आहे की काहीतरी क्रिएटिव्ह चांगल्या गोष्टी घेऊन आम्ही पेजला एवढं वरती नेऊ शकतो जेणेकरून आम्हाला हा समजेल. मध्ये वाईफचे फोन येतात ब्लॉग चालू असताना, काय कट केला आता, कट केलाय, नंतर उत्तर द्यायला लागेल कुठे आहे. आता वरात काढली जाईल. हां ब्लॉग बघितलं जाईल तेव्हा वरात काढली जाईल. आज हळदीचा कार्यक्रम आहे प्रतीकचा, त्याच्यामध्ये सिनेमॅटिक शूट आहे आणि प्लस फोटोग्राफी तर असणारच आहे बट ऑब्वियस. तर पंकज फोटो करणार आहे आणि मी व्हिडिओ करणार आहे. आम्ही ब्लॉग चालू करण्याचं मेन रिझन हे की दुसऱ्यांचे व्हिडिओज आम्ही प्रमोट करतो, बघतो, शूट करतो, एडिट करतो. असाला आपण एवढं क्रिएटर असून मी स्वतःसाठी काहीच नाही करत, म्हणून स्वतःचे जर्नी एक दाखवूया आपण. हां हळूहळू तुम्हाला मजा येईल. ही आमची जे सुरुवात आहे, जर्नी मे बी फर्स्ट ब्लॉगमध्ये प्रतीकची पण. हां प्रतीकची पण एक प्रवास दाखवू आम्ही. म्हणजे आमच्या कंटेंटमध्ये मेन तुम्हाला हेच बघायला मिळेल की प्रवास, शूट, मित्र असतील तर धमाल मस्ती, काय गडबड होईल तर ती गडबड, बस मजा येईल तुम्हाला. म्हणजे सामान्य लोकांचा ब्लॉग असणार आहे, एकदम कॉमन. तुम्हाला जी मजा बाहेर बघायला नाही मिळत मे बी ती तुम्ही आमच्या ब्लॉगमधून बघू शकता, इकडे भेटेल. आणि पंकज भाई सारखा मोबाईलमध्ये बघतो म्हणजे काहीतरी कारण त्याचा विशेष आहे. जरा मी स्नॅप पाठवतो पहिले पोरींना, नंतर बघू काय ते. हा भोळेची चापलूसी चालू झाली आता. स्वतः साला बिझी आहे, स्नॅप पाठवत आहे. ठीकचं शूट आहे बाय, आज हळद आहे, उद्या ब्रेक आहे आम्हाला, उद्या सॅटर्डे. तर उद्या शनिवारी हिंदू संस्कृतीमध्ये हळद जनरली नाही करायचं गाव. सो आम्ही उद्या ट्राय करू की उद्याचा जो कंटेंट आहे तो पूर्ण गाव किंवा बीच वगैरे आहे आजूबाजूला, बीच देऊळ वगैरे असेल ना. ते आपल्या सीट कन्फर्म झाले तर ब्लॉग बनता म्हणजे उठायला लागेल. फायनली आता आम्ही खेडमध्ये आणि मध्ये ट्रेनमध्ये जास्त शॉर्ट्स नाही घेतले आम्ही, कारण रात्री सुटलेलो वगैरे, त्याच्यामुळे जितकं जमेल तितकं आराम केला आहे. कारण ऑर्डर आहे कंटिन्युअसली शूट करायचं आहे, जास्त थकून पण जमणार नाही. आणि मेन इव्हेंट आपलं तिकडे घरी गेल्यानंतर, त्यामुळे जास्त शूट नाही केलं आम्ही. आणि उठलं 7:30ला बसलो, 12:30ला उतरलो, त्याच्यामुळे काय जास्त पण दिसतं वेळ झाला नाही. त्यामुळे आता नाश्ता करून
आम्हाला घ्यायला. एअरपोर्ट सारखं वाटतं थोडंफार बघा. एअर स्टेशन मस्त वाटतं. तर आता बघू प्रत्येक कोणाला पाठवतो काय किंवा किती लांब आहे साधारण त्याचा अंदाज मध्ये मध्ये शॉर्ट टाकतो. कैमरा थोड़ा सफल हो रहा है क्योंकि मुझे इतना आइडिया नहीं कि कितने लेंथ तक पकड़ना चाहिए. अरे माझे 2 भावंड आहेत साले, मध्ये बोलतात ते पण 2 शब्द बोलतात फक्त बस, बाकी काय बोलतच नाही. नाश्ता करतोय, लाईट नाश्ता करतोय. रिक्षावाले काका आमचे आले, प्रतीकने पाठवले त्यांना, ते बाहेर वेट करते पण काहीतरी सकाळपासून पुढं काय नाही बोलते आता जस्ट हे करतोय ना. नाश्ता हां. सो ऑर्डर आली आमची, ठीक आहे. डबल एक बुर्जी आहे, पंकजाने मी मागवले आणि 6 पाव आहेत, म्हणजे 3-3 डिवाइड करून खाऊ. बघू चव आता कशी लागते ती. बाकी दिसताना तर भन्नाट दिसते बाई. चांगले चव आहे. हा बघा खेड स्टेशन, रेल्वे स्टेशन पलीकडचा परिसर आहे. थोडक्यात दाखवतो मी तुम्हाला. थोडासा डिले झाला आमच्याकडून. हां, तर आता ते काका वाटतं दुसरं भाडं घेऊन गेलेत. त्यांची वाट बघत बसलो आम्ही परत सेम हॉटेलला. तर अर्धा तास तर झाला आहे ना, अर्धाच झाला. ते येतील, त्यांची वाट बघतोय. भोय कॉल, हां फोन कर भाई त्यांना. फोन का नाही करत, फोन कर. सो रिक्षा निघाली आमची आणि भाई लोक भोया नुसता याची दुसरी करत उगाच उगाच. उन्हात तापलास की कशात तापलास? टाइमपास झाला अजून काय. अरे आमच्यामुळे टाइमपास झाला. तुला थंड करायला आम्ही टाइम दिला. तर आम्ही आता रिक्षात बसलो. रिक्षात बसून काका बोलते 20 मिनटं तरी लागतील साधारण. काय नाव आहे काका? वाडीचं नाव काय पण? अच्छा. आंबोली घाटामध्ये आहे ना, ठीक आहे. सो खेडमध्ये आपण आलेलो आहोत. खेड हायवे आहे ना, मुंबई गोवा हायवे. मुंबई गोवा हायवेची तुम्ही इथून एक तास पुढे गेलं की याचं आपला पंकजचं गाव आहे चिपळूणमध्ये. कुठे जास्त शॉर्ट्स नाही दाखवते मी तुम्हाला, पण जे स्टेशनमधून बाहेर निघालो आम्ही आणि हा मेन हायवे आहे, ठीक आहे. हां, दुपारचा टाईम असल्यामुळे जास्त आहे, काय नाही एवढं पण नाही. पण थंडी आहे का काका इथे? भरपूर जबरदस्त आहे. तयारीचं चालू आहे आलेलो. तुम्ही आणलं आहे, मला कल्पना होती पण मी नाही आणलं. तुला बोललो ना काल. अरे मित्रा, सध्या कल्पना तुला आठवते रे. अरे आता आवाज हो ठीक आहे चालेल. थोडं मध्ये मध्ये रस्त्यामध्ये हे आहे, जीवन सफर करा मस्ती पे मन सारे हे आमची चाल दिली पाहिजे ऍक्च्युली. मला माहिती आहे का, तुझ्याकडनं एक्सपेक्ट करत होतो मी की हे गाणं तू बोलशील. अरे मग मीच बोलणार. बोल तू एकदा बोल. माझी खूप इच्छा आहे तू हे गाणं बोलावं. मला माहिती तू आता चढला आहेस आणि आपले ऊन चढले आणि अरे मग तुझी इच्छा मी पूर्ण करेन नाही. तू कसं टेन्शन घेते? अशी तुला जे आवडतात 101 गाणी मी तुझ्यासमोर सादर करेन नाही. पण पहिलं गाणं हेच झालं पाहिजे. ठीक आहे चालेल. शाळेच्या आठवणी उजागर करून घेऊया. उजागर एकदम. मला जेव्हा ब्लॉग स्टार्ट झाला तेव्हा मला भोय काय होतं, तुम्हाला जे पाहिजे असेल ते तुम्ही घ्या, म्हणजे एकदम फॉर्मल. अरे म्हणजे मला बोलायचं होतं त्याला, म्हणजे तुम्हाला काय पाहिजे असेल तर तुम्ही घ्या. काय सवय नाही ना आपल्याला, वेट जास्त नाही. बरोबर. रात्री हळदीमध्ये मी शूट करणार आहे सर्वांचं. कोण काय कसं मस्त हळदीमध्ये खेळतंय की पाण्यासोबत खेळतंय त्याला समजेलच आपल्याला. ब्लॉगमध्ये तोच तर इंटरेस्ट आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला मजा त्याचीच येणार आहे की गावचं जे कल्चर आहे त्याची जी मजा असते. आणि आपली पोरं नक्की गायब होतात कुठे, हा जो प्रश्न पडतो सर्वांना, त्याचं उत्तर मी आज तुम्हाला देईन. म्हणजे जे निरागस चेहरे पडले गायब झाले की समजा तुम्ही समजून जा.
मी असणार आहे, मी असणार आहे तिकडे. नाही, माझं शूट असणार आहे तर भय तू होस्ट करणार आहेस भाई. पण सेंटर मला मिळत नाही आहे कारण बाहेरून घेऊ नाही शकत, तर माझं मोबाईल सगळं उडून जायचं. थोडक्यात तुम्ही अंदाज घ्या, थोडक्यात रिस्क नाही घेऊ शकत. बस म्हणजे मी दाखवेन तुम्हाला रात्रीचं काय दिसणार नाही. बसलो रिक्षामध्ये. ही बघा ही रिक्षा आमची मस्त कोकणातली मजा. हे तिघं आम्ही आणि CNG भरायला आलो आहे. बघू आता CNG भरून आता आम्हाला ज्या रस्त्याने आलो त्याच रस्त्याने युटर्न मारून परत जायचं. म्हणजे अजून 20 मिनटं लागतील बहुतेक. 20 मिनटांनी जाऊ तिकडे. तिकडे वाट बघतात आमच्या जेवणासाठी. पण ऑलरेडी आम्ही थोडाफार नाश्ता केला त्यामुळे काय. हां गाडी दाखवतो तुम्हाला. हो जय भीम, जय भीमची रिक्षा आहे बघा आपली. जय भीम, जय भीम, जय भीमची रिक्षा आहे. आणि मस्त वरती बाबासाहेबांची सही पण आहे रिक्षाला. सो एक नंबर. हा मग सिग्नेचरच दाखवली मी. सो मस्त प्रवास आहे. प्रवास छान झाला पण आता असं वाटतं की डायरेक्ट आम्ही तिकडे हळदीलाच जाऊ. काय पंकज प्रिपरेशन 0 झालं आहे माझं आता. हे खेडमध्ये बोलतात की एकच CNGचं आहे ना पंप. इकडेच अर्धा तासाचा ब्लॉग झाला आहे. हां मुंबई भाई बघ ना एकदा पिक्चर दाखवायचा काय. भरपूर कट करायला लागेल. ठीक आहे मी जस्ट काय अपडेट तर द्यायला पाहिजे ना. काय टाकलं तर सकाळी जो प्रवास आपण सुरू केला होता तो या ब्लॉगमध्ये तेच थांबवतोय. ट्रेनचा हा सुंदर प्रवास रोजच्या दगदगीतून थोडासा दूर घेऊन गेला पण त्याच वेळी आपल्या आवडत्या कामासाठी आम्हाला इथे खेडमध्ये आणून पोहोचवला. प्रवास भन्नाट झाला. आठवणीही तितक्याच खास झाल्या. पण ही तर फक्त सुरुवात आहे भावांनो. पुढच्या भागात तुम्हाला खेड्यामध्ये बसलेलं अंबवली घाट, देऊळवाडीचा निसर्गरम्य परिसर पाहायला मिळेल. लग्न घरातील गडबड गोंधळ, गावच्या पारंपरिक विधी, हळद समारंभाची रंगत सगळं काही अनुभवायला मिळणार आहे. तो ब्लॉगमध्ये तुम्हाला कंटिन्यू राहायचं आहे. 2 जे पार्ट येणार ते पण बघायचं आहे. आणि हो क्रिकेटची आलेली धमाल भाई. क्रिकेटमध्ये जे काय झालं आहे मॅच ती तुम्हाला बघायची म्हणजे त्याच्यामध्ये जे आहे जिंकलो की हरलो तेही पाहायला मिळेलच तुम्हाला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजूनही जिवंत असलेलं गाव, गावचं माणूस पण, गावाचा सुगंध आणि आपलेपणाची भावना हे सगळं तुम्हाला पुढच्या भागात अनुभवायला मिळेल. म्हणून स्टे ट्यून. CSF ब्लॉग साइन ऑफ.